आता पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमध्ये. पुण्यामध्ये 2889 टपाली मतदानाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2889 कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केलंय. महापालिकेनं यासाठी 12,000 मतपत्रिकांचं वितरण केलंय. उद्यापर्यंत टपाली मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीमुळे पुणे आरटीओचे आळंदी रोड आणि दिवे कार्यालय इथले सर्व कामकाज बंद असेल. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानासाठी शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. 125 संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असेल. शहरामध्ये 12,000हून अधिक पोलीस, 3,000 होमगार्ड्स तैनात आहेत. पाहुयात नाशिकच्या बातम्या वेगवान पद्धतीनं. मालेगावमध्ये महापालिकेनं उमेदवारांसाठी एक खिडकी योजना लागू केली आहे. या खिडकीमधून उमेदवारांना मतदान याद्यांची विक्री करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून 250 याद्या विक्री झाल्या आहेत. नाशिकच्या वणीमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला जगदंबा माता मंदिरात दीपोत्सव साजरा झालाय. यावेळी 17,001 दिवे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत. तसंच वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीनं नवीन दिनदर्शिकेचंही प्रकाशन केलंय. नाशिकच्या सटाणामध्ये मोबाईल दुकानात चोरी झाली. एका चोराला पोलिसांनी अटक केलेली आहे. एक जण फरार झालाय. यावेळी त्याच्याकडून 140 चोरीचे मोबाईल जप्त केलेत. पाहुयात छत्रपती संभाजीनगरमधल्या ठळक घडामोडी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1,267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी एकूण 5,588 मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं उद्या निवडणुकीसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवलाय. शहरामध्ये 4,000 पोलिसांचा बंदोबस्त असेल. संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट्स, पाय पेट्रोलिंग आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळून येणाऱ्या केंद्राची कायमची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील 38 केंद्र रद्द झाली आहेत.